भिवंडी के टेमघर इलाके में एक कबाड़ गोदाम में भीषण आग लगने से हड़कंप मच गया। गोदाम में बड़ी मात्रा में बैटरियां और ज्वलनशील सामग्री रखी होने के कारण आग ने तेजी से विकराल रूप धारण कर लिया। घटनास्थल पर दमकल की 2 गाड़ियां पहुंचकर आग बुझाने में जुटी। यह गोदाम स्टेम प्राधिकरण के जल शुद्धिकरण केंद्र के समीप स्थित होने से प्रशासन की चिंता बढ़ गई है। फिलहाल आग लगने के कारणों का पता नहीं चल पाया है और किसी प्रकार की जनहानि की सूचना नहीं है। टेमघर गावातील जलशुद्धीकरण केंद्राच्या गेट समोर बाहेरील बाजूस भंगारचं गोडाऊन आहे। त्यामध्ये लाकडी फ्रेम, पुठ्ठे आणि प्लास्टिकचे ड्रम अशा प्रकारचं भंगार साहित्य ठेवलेलं आहे। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक या भंगारच्या गोडाऊनला आग लागली होती। आम्ही तात्काळ फायर ब्रिगेड पाचारण केलेलं आहे आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे। काय जीवितहानी झाली? यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आणि आता आगीवर पूर्ण नियंत्रण आलेलं आहे। तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नदीचं जलशुद्धीकरण केलेलं आहे आणि त्याच्या लगत असलेल्या जागेमध्ये भंगार साठवणूक केलेली आहे। कुठेतरी हा धोका होता आणि त्या धोक्याचं आता तुम्ही नक्की काय करणार? नक्कीच या ठिकाणी अशा प्रकारच्या गोडाऊनला परवानगी देता येणार नाही आणि आम्ही आता या जागेचे मालक आणि जो कोणी गोडाऊनवाला आहे त्याला सांगून या ठिकाणचं गोडाऊन बंद करूया।